जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, फायनली ऑफिशियल अधिकृत परिपत्रक जाहीर झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट बद्दल जे मुंबई शहरासाठी चालक असो, शिपाई असो किंवा कारागृह असो किंवा वाद्यवृंद असो, यासाठी जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहे त्यांना हॉल तिकीटसाठी अपडेट आलेली आहे आणि तुमची लेखीची तारीखसुद्धा फिक्स झालेली आहे. अधिकृत वेबसाईटवर, ऑफिशियल वेबसाईटवर परिपत्रक जाहीर झालेलं आहे. बघा, मैदानी व कौशल्य चाचणी प्रक्रिया पूर्ण करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा मुंबई शहरातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्याचे प्रस्तावित होते. त्या अनुषंगाने पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा 11/1/2025 रोजी सकाळी 10:30 वाजता, बघा वेळसुद्धा माहिती करून घ्या. कारागृहची परीक्षा, लेखी परीक्षा दिनांक 11लाच आहे, म्हणजे चालकची सुद्धा 11लाच आहे आणि कारागृहाची सुद्धा दुपारी 2:30 वाजता. आणि पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा 12/1/2025 रोजी सकाळी 10:30 वाजता घेण्यात येणार आहे. पोलीस शिपाई चालक व कारागृह शिपाई पदाची लेखी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेची प्रवेशपत्र या वेबसाईटवर मिळणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. ठीक आहे, तर बघा तुम्हाला हॉल तिकीट केव्हा मिळणार आहे हे बघून घ्या. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 अन्वये माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकातील नियमांचे तसेच प्रचलित शासन निर्णय व महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व सुधारित नियम 2021 मधील तरतुदीनुसार पोलीस शिपाई कारागृह त्यानंतर 2022च्या मैदानी चाचणी प्रक्रियेत उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संदर्भ क्रमांक 2 आणि 3 अन्वये मुंबई पोलीसच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पोलीस शिपाई चालक भरती 2022-23च्या मैदानी चाचणी व कौशल्य चाचणी प्रक्रियेत उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी संदर्भ क्रमांक 4 अन्वये मुंबई पोलीसच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर बघा, तुमचे जे हॉल तिकीट आहे ते आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. या लिंकवर तुम्ही जाऊन तुम्ही बघू शकता. जे महाआयटीचे ज्यावर तुम्ही फॉर्म भरलेले आहे त्यावर तुम्हाला हॉल तिकीट मिळून जाईल. ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आलेले आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा ज्यांचे नाही आले त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. तर जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.